नमस्कार माऊली, मी कौस्तुभ आणि मी आलोय संत गजानन महाराजांची समाधी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये। तुम्ही देखील शेगावमध्ये यायचा प्लॅन करत असाल तर इथं पोहोचण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन आहे रेल्वे। ऑलमोस्ट सगळ्या भागातून शेगावसाठी रेल्वे येतात। जर तुमच्या भागातून शेगावसाठी डायरेक्ट रेल्वे नसेल तर शेगावच्या सर्वात जवळचं जंक्शन आहे अकोला जंक्शन। अकोल्याला येऊन तुम्ही शेगावला इझिली येऊ शकता। रेल्वे स्टेशनवर तुम्ही उतरलात की शेगाव संस्थांच्या बसेसच तुम्हाला समाधी मंदिराजवळच्या भक्त निवासाकडे घेऊन जातात। मी शेगावमध्ये अकोल्यावरनं बस आलेलो आणि बस स्टॉप वरनं मंदिरापर्यंत संस्थांच्या बसेस चालत नाहीत, म्हणून तुम्ही रिक्षाने किंवा चालत ते 1 किलोमीटरचं अंतर जाऊ शकता। आता इथे येऊन राहणार कुठं? शेगावमध्ये आल्यानंतर शक्यतो हॉटेल घेण्याची गरज भासत नाही, कारण इथले भक्त निवास खूप चांगले आहेत। तुमच्यासोबत फॅमिली असेल तर मंदिराजवळच्या भक्त निवासात तुमच्या गरजेनुसार 200 ते 1000 रुपयापर्यंत एसी नॉन एसी रूम तुम्हाला भेटून जातात। पण जर गर्दीमुळे मंदिराजवळचे भक्त निवास पूर्ण भरलेले असतील तर मंदिरापासून 2-3 किलोमीटरवर असणाऱ्या आनंद विहार किंवा विसावा भक्त निवासात तुम्हाला पाठवलं जातं। जर एकटे आला असाल किंवा मित्रांसोबत आला असाल तर विसावा भक्त निवासात डॉर्मिटरी बेड आपल्याला दिले जातात। मी देखील फॅमिली सोबत नव्हतो म्हणून डॉर्मिटरी मध्येच राहिलो। संत गजानन महाराजांचं समाधी मंदिर ते भक्त निवास संस्थांच्या निशुल्क बसेस सतत सुरू असतात, त्यामुळे येण्या जाण्याची चिंता करायचं काहीही कारण नाहीये। मंदिरातून निघल्यावर संस्थांच्या बसेस जिथं थांबतात ते रेल्वे स्टेशन, आनंद विहार आणि विसावा, आणि जातानाही याच ठिकाणी। म्हणून यातल्याही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर याच बसेसमध्ये गेलेलं एकदम चांगलं। जेव्हा मी भक्त निवासात पोहोचलो तेव्हा तिथली स्वच्छता आणि मॅनेजमेंट पाहून मन अगदी प्रसन्न झालं। तिथं कुणीही तुमच्यावर रागावत नाही किंवा बोलत नाही। एखादी सूचना जरी द्यायची असेल तरी माऊली म्हणून नम्रपणे सांगतात आणि हीच गोष्ट शेगाव संस्थानला सर्वात वेगळं बनवते। भक्त निवासात रूमचे आणि डॉर्मिटरीचे जे रेट आहेत ते हे आहेत। आता यातल्या काही स्पेसिफिक रूम कधी अवेलेबल असतात नसतात, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार जर स्पेसिफिक रूम तुम्हाला भेटत नसेल तर वेगळ्या टाईपची रूम तुम्ही घेऊ शकता। रूम बुकिंग करण्याची प्रोसेस पण एकदम सोपी आहे। भक्त निवासातच रूम बुकिंग करण्यासाठी कार्यालय आहे। त्या कार्यालयात जाऊन तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जशा पद्धतीची रूम पाहिजे किंवा डॉर्मिटरी पाहिजे ते त्यांना सांगायचं। ते तुम्हाला एक चिठ्ठी देतात आणि ती चिठ्ठी घेऊन त्याच कार्यालयात दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करायचं। पेमेंट एकतर कॅश न होतं किंवा कार्ड न होतं। जनरली आपण सर्वजण UPI वापरतो आणि कॅश सोबत ठेवत नाही, म्हणून तुमच्याकडे कॅश सोबत असू द्या आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमची रूम किंवा डॉर्मिटरी भेटते। डॉर्मिटरी म्हणजे काय हे माहिती नसेल तर सांगतो। एका मोठ्या रूम मध्ये 15-20 बेड असतात आणि त्यातला एक बेड आपल्याला दिला जातो। त्या रूम मध्ये आपल्या ओळखीचं कुणी असेलच असं नाही, नवीन माणसांसोबत आपली ओळख होते, नवीन माणसांशी बोलायला भेट। तुम्हाला जी रूम किंवा डॉर्मिटरी भेटली ती कुठं आहे हे एकदा सेवेकऱ्यांना विचारून घ्या, कारण आम्ही जिथं डॉर्मिटरी नाव लिहिलं होतं तिथं गेलो पण ती बंद होती आणि तिथं गेल्यानंतर कळालं की जेव्हा भक्त खूप मोठ्या संख्येने येतात तेव्हाच ती उघडली जाते आणि आम्हाला जायचं होतं भक्त निवास क्रमांक 2B मध्ये। आमच्या डॉर्मिटरी मध्ये फोन चार्जिंग साठी 4-5 सॉकेट होते, कॉमन बाथरूम आणि टॉयलेट होते जे की एकदम स्वच्छ होते आणि पहाटे 3 ते सकाळी 9 तिथं गरम पाणी यायचं, म्हणून गरम पाण्यानं आंघोळ करायची असेल तर 9च्या आतच उरकून घ्या। जर साबण वगैरे आणलं नसेल तर भक्त निवासाच्या बाहेरच्या रोडवरती सकाळी तुम्हाला चहावाले, साबणावाले, शॅम्पूवाले लोक भेटून जातील। भक्त निवासात आणि मंदिर परिसरात देखील ठिकठिकाणी प्रसाधनगृह आहेत। या भक्त निवासांमध्ये असलेल्या प्रसादालयामध्ये तुम्ही सकाळी 9 पर्यंत नाश्ता करू शकता। त्यात चहा, कॉफी, दूध, पोहे, उपमा, खिचडी यासारखे पदार्थ अतिशय कमी दरात भेटतात आणि आता जेवणाची सुविधा पण 60 रुपयामध्ये अवेलेबल आहे। ही झाली राहण्याची व्यवस्था, ज्यात मी स्वतःसाठी डॉर्मिटरी मध्ये एक बेड घेतला होता। ते झाल्यानंतर संध्याकाळी भक्त निवासावरून निघालो मंदिराकडे दर्शनाला। एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की बसने जायला 10-15 मिनिटं लागतात। कधी कधी बसनं उभ्या उभ्या जावं लागत असेल तर जा, कारण दुसरी बस यायला अर्धा-पाऊण तास जातो। मंदिराजवळ पोहोचल्यावर चप्पल ठेवण्यासाठी निशुल्क स्टँड आहेत। मंदिरात जाताना फोन वगैरे तुमच्या सोबत असेल तर तो बॅग मध्ये ठेवा, तुमच्या खिशात ठेवा, पण सायलेंट करून ठेवा। आम्ही बुधवारी रात्री गेल्यानं आमचं 5-10 मिनिटातच दर्शन झालं। तिथं केलेल्या रोषणाईनं मंदिर खूपच खुलून दिसत होतं। मंदिराच्या जवळ श्रींचा निशुल्क महाप्रसाद असतो। तो प्रसाद तयार करणाऱ्या आणि देणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांमध्ये एक निस्वार्थ भक्तीचा भाव दिसतो, म्हणून तो प्रसाद घेताना पाहिजे तेवढा घ्या, हवा तर पुन्हा घ्या, पण वाया जाणार नाही ही काळजी घ्या। शेगावची कचोरी देखील फेमस आहे, म्हणून दर्शनानंतर भक्त निवासाकडे माघारी येताना आम्ही तिथल्या कचोरीचा पण आनंद घेतला। तुम्ही देखील शेगावला आल्यानंतर इथली कचोरी खायचं विसरू नका। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी पुढच्या 24 तासांसाठी पुन्हा बेड बुक केला आणि त्या दिवशी निघालो संत गजानन महाराजांचे गुरु संत गोमाजी महाराजांची समाधी असलेल्या नागझरीच्या मंदिराकडे। शेगावच्या समाधी मंदिरापासून नागझरीचे मंदिर 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि जर तुम्ही शेअरिंग रिक्षाने गेलात तर तुमच्याकडनं येऊन जाऊन 70 रुपये रिक्षावाले घेतात। जाताना रिक्षात थोडं जपून बसा, कारण शेगाव ते नागझरी हा रस्ता खूपच जास्त खराब आहे। नागझरीला आहे गोमुख, जिथं आहे गरम पाण्याचा झरा। शेगावच्या आणि इथल्या समाधी मंदिरांमध्ये आणि या गोमुखामध्ये फोटोग्राफी
फोटोग्राफीला परमिशन नाहीये, म्हणून फोन कॅमेरे बाजूला ठेवूनच जा. या गोमुखाच्या पुढेच आहे संत गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर. समाधीचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला एका छोट्या गुफेमध्ये जावं लागतं. बाहेर आलात की तुम्हाला एक वाड्यासारखं स्ट्रक्चर दिसतं आणि तिथं त्यांचा रथ देखील पाहायला मिळतो. तिथं दर्शन घेऊन आणि उसाचा रस पिऊन आम्ही पुन्हा आलो शेगावला. त्या दिवशी होता गुरुवार. गुरुवारी श्रींचं दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. बुधवारी 5-10 मिनिटात दर्शन झालं होतं, पण गुरुवारी गर्दी असल्याने दर्शनाला 2-2.5 तास लागतात. त्यामुळे जर तुम्ही गुरुवारी येत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. गुरुवारी शेगावमध्ये असल्याने इथला पालखी सोहळा पाहण्याचा योग देखील आला. या पालखी सोहळ्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलाय. हा पालखी सोहळा पाहून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णाजींच्या मळ्याकडे. असं सांगितलं जातं की शेगावमध्ये अवतरित झाल्यानंतर संत गजानन महाराजांना सर्व लोक मानत होते, पूजत होते, पण ब्रह्मगिरी गोसावी नावाचा एक गर्विष्ठ माणूस होता आणि कृष्णाजींच्या मळ्यामध्ये पेटलेल्या पलंगावर बसून श्रींनी त्याचे गर्भहरण केले होते. आमचं नशीब चांगलं होतं म्हणून येथेही आरतीच्या वेळी पोहोचलो. हे मंदिर इतकं सुंदर बनवलंय की इथनं निघावं वाटत नाही आणि रात्रीच्या वेळी जर इथं गेलात तर असा भास होतो की आपण एखादं चित्र वगैरे बघतोय की काय. गुरुवारी इथं दर्शन झाल्यानंतर इथंही पिठला आणि भाकरीचा प्रसाद दिला जात होता. तो प्रसाद ग्रहण करून आम्ही पुन्हा पोहोचलो प्रमुख समाधी मंदिराकडे. तिथं गेल्यानंतर काही भक्तांनी सांगितलं की आजूबाजूला देखील काही मंदिरं आहेत आणि त्यांना तुम्ही नक्की भेट द्या. चालत चालत निघाल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा लागले एक सुंदर संगमरवरी महादेव मंदिर, त्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर एक पुरातन मंदिर आणि त्यानंतर समर्थांना सर्वात अगोदर पाहणाऱ्या बंकटलाल स्वामींचे बंकट सदन. हे सदन देखील खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं गेलेलं आहे आणि तिथं काही जुन्या वस्तू देखील पाहायला मिळाल्या. संत गजानन महाराजांचे ओरिजिनल फोटोज देखील पाहायला मिळाले. म्हणून शेगाव मध्ये गेलात तर बंकट सदनला जायला विसरू नका. आणि ही मंदिरं फिरता फिरता नकळतपणे प्रमुख समाधी मंदिराला प्रदक्षिणा देखील होऊन गेली. ही सर्व दर्शनं झाल्यानंतर भक्तनिवासाच्या गाडीनेच आम्ही गेलो विसावा भक्तनिवासात. जर तुम्ही शेगाव मध्ये आलात, 2 दिवस राहिलात आणि साधी रूम किंवा डॉर्मिटरी घेतलीत तर पर पर्सन तुमचा खर्च 500 ते 1000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आता हे डिपेंड करेल तुम्ही किती दूर न येताय किंवा तुम्ही कोणती रूम घेताय किंवा इथे येऊन काही एक्स्ट्रा सर्व्हिसेस घेताय का. पण त्याहून वेगळा खर्च इथं कुठलाही होत नाही. इथं कुणी तुम्हाला जास्त पैसे मागत नाही. सर्व भक्तांना समान वागणूक दिली जाते. कुठल्याही प्रकारचं VIP कल्चर इथं पाहायला भेटत नाही आणि इथल्या प्रत्येक सेवेकऱ्यामध्ये सेवा आणि भक्ती दिसून येते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की टाका. धन्यवाद.